बाळा काय म्हणते मग शाली? आता काय म्हणायची शाली, मस्त ट्राय मारतय पण काय व्हायनाच राव. ट्राय मारतोय भाऊ, जरा रुबाबशीर राहावं लागत. तडके फड शाली समोर आली का मांड्या थापटायच्या, दंड थापटायचा. अरे मांड्या थापटून पाहिल्या, दंड थापटून पाहिले, कपड्याला इस्त्री करून पाहिली, दाढी करून पाहिली, मिश्या वाढून पाहिल्या, पण काय ती भावच द्यायना राव. म्हणजे शाली काही इम्प्रेस व्हायना. हा ना. अरे हे मांड्या थापटायच्या आणि शायनिंग मारायचे हे जुने भंडे झाले. अशाने काय पुरी पटत नसतात. मग काय करावं लागेल? बाई पटवायची म्हणलं ना तर जरा डोकं लावावं लागत, नियोजन करावं लागत. हे बा, बाईला पैसे देणारे, वेळ देणारे, सोनं देणारे कमी नाहीत. बरोबर. तुझा नंबर कधी लागायचा बाळ्या? ते खरंय राव. बाळ्या, बाईला जर इम्प्रेस करायचं म्हणलं तर डोकं लावावं लागत. डोकं? हा डोकंच. हो म्हणजे डोकं आपटावं लागत का घासावं लागत? अरे बाळ्या, तसं नाही. बाईला तुझी गरज वाटली पाहिजे तेव्हा बाई होऊन तुझ्याकडे चालत आली पाहिजे. नाही तर बाई मागं पळून कुठं बाई पटत असते काय? चेअरमन तुम्हीच काहीतरी ना मार्गदर्शन करावं यांना, त्याशिवाय काहीच होणार नाही. आता तुला सांगतो बाळू, मी सांगतो तसं का. शाली कुठं असं ना तिच्या रानात. रानात? हा. उसाल पाणी धरीत. हा. रानात अजून कोणी? कोण नसेल, एकटीच असेल. मला वाटलंच. हा. तू जाय डिप्पीतला फिजा काढ, म्हणजे तिची मोटर बंद होईल. आणि तू तुझ्या शेतात जाऊन कोपीत झोप. शाली आपाप तुझ्याकडे येत असती फिजा टाकायला. भारी आयडिया दिली राव तुम्ही. अरे आता चेअरमनचा सल्ला आहे. आणि एकदा का ती तुझ्या कोपीत आली का मग कोणत्या फिजा काढायच्या आणि कोणत्या बसायच्या हे तुझं कौशल्य. मग मी माझं डोकं चालली तो. आणि तुझ्या ध्यानात आलं का काय संगीचे बल्ब काही उगत जातात का काय? त्याच्या बायला म्हणजे तुम्ही फिवजा गाडीत होते म्हणायचं. अरे ते डोकं लागत. फ्युजा बल्ब नेमकं संगीतच कसं जाईन हे मलाच माहितीये फक्त. आईला चेअरमन लय भारी आयडिया दिली राव तुम्ही. आता असा जातो आणि पहिल्या डिब्बेतल्या फ्युजा काढून कोपीत जाऊन झोपतो. मग ती येणार, बाळासाहेब माझ्या फ्युजा टाकून द्या, माझी मोटर चालू करायची. आणि मग आता पुढचा बोलू नका. आता म्हटलं मी काय करायचं ते करतो. इंजन चालू झालं. तर प्रेम्या, कधी दुसऱ्याला आपली गरज लागली पाहिजे. बरोबर आहे. नाही तर तू पळ या पुरी मागण, पळत्या पुरी. नाही तुम्ही हैदराबाद तू सोड, हात जाऊ का? सरपंच रात्री ना गावात चोर आलती, दगड फेकीत होती. तुकानाला डोकं फुटलं. डोकं फोडलं तुकानाचं. बापरे, रक्त भांबळ झालं, 4-5 टाके पडते. हा ना, रात्री लय मोठा गॅगाटा झाला होता. आम्ही बी आलो बाहेर दाणकी बिणकी घेऊन, पण ते चोट्टेच भामटेच तिकडे सापडत असते भाई. आपण इकडे जावं का त्यांनी तिकडे जावं, अंधारात काय कळत आहे. माझ्या डोक्यात चालले असे CCTVच लावा गावामध्ये. सरपंच रात्री मला लय भीती वाटली. माझ्या घरी ना कोणता दगड मारत होते, खिडकी पण फुटली. तुम्हाला नाही लागले? नाही. अरे आपल्याला रिपोर्टच नाही यांच्या घरावर दगड फेक झाली म्हणून. आपण फक्त तुकानाकडेच लक्ष दिलंय. अरे बापरे. आणि माझ्या कानावर आल्या सगळ्या गोष्टी. आता मी पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क केलाय. ते म्हणले गाडी पेट्रोलिंगला पाठवत जाऊ. 1-1 तासाला गाडी पेट्रोलिंगला येत जाईल. पेट्रोलिंगला बी पाठवा, डिझेलिंगला बी पाठवा. डिझेलच्या गाड्या जादा पळतात ना. गंठ्या, अरे डिझेल पेट्रोलचा विषय नाही. ते जे पोलीस लोक येतात त्याला पेट्रोलिंग म्हणतात. आणि तुम्ही पण ना बाहेर नका येऊ. तुम्ही काय करा, कुल्प बिल्प लावा आतून आणि आत बसा. आहे का नाही? बाहेर आल्यावर उगच एखादा दगड बिगड लागायचा घंट्या काय आहे का नाही? एकटी बाई माणूस म्हणलं ते चोर काही करू शकते. ते काय करते, पाळत ठेवते दिवसभर. एकटा माणूस दिसलं संध्याकाळी त्याचं कांडच. मी आताच जाते, कुलूप लावून बसते घरात. हा काय बाई माणसाला थोडं भेऊन राहिलं पाहिजे. त्यातल्यात एकटी दुखटी बाई आहे का नाही? बरोबर. हो सुजाताबाई, काय हो भाऊ? असं कुठं येणार एकट्या तुम्ही? मी चालले घरी आता, कुलूप लावून बसते आत. अहो तिकडं आमचं सरपंचाचं भुसारं उचकीलंय सगळं. त्यातल्या गोण्या नेल्या का काय काय माहित. असं एकटं दुखतं हिंडू नका. घरात बसा, कुलूप लावा जरा. हा ना, रात्री माझ्या घरी कोणतं दगड फेकले, खिडकी पण फुटलेले, घाबरले मी ना. आता दिवसा ढवळेच ना, घरात बसून राहते, कुठं निघतच नाही. हिंडू नका, कुलूप लावा, जावा लवकर. हा मी सांगणार मी सांगतो आधी. तू का सरपंच? हो सरपंच. काय झालं? तुम्ही आम्हाला गावात गस्त घालायला लावली होती ना. हा मग आम्ही एक चोर पकडलाय. चोर पकडला? काय ना काय सांगावं मला. बर
अहो कापला ना तेव्हा अख्ख्या गावाला गाव जेवण होऊन एवढा आहे असा दष्ट तो नक्की त्यांचा मोरके असणार आहे, पण बाकीचे 2-3 जण होते पळाले ते. पळाली का? पळाले ह्यो बी पळत होता. मी अशी काठी आणली ना फेकून बरोबर अशी दोन्ही पायात गुतली थोबाडावर पडली ती. हायला गंठ्या तू पुरी सतत जायला पाहिजे होता राव, हा ना नाही तर मिलिटरीत तरी. हाईट कमी पडली हो, नाही गेलोच असतो. मी काय म्हणतो मला येत्या 26 जानेवारीला तेव्हा बालवीर पुरस्कार भेटन का? का बरं काय केलं तू असं? अच्छा ती चोट्यात मारक्या पकडला ना. ते बघा, ते पुरस्कार नंतर शिफारस करू आपण तुझ्या बालवीर पुरस्कारासाठी. कुठे आहे देऊ? बांधून ठेवले गोणीत आहे ना, असं पॅक बांधून ठेवलंय. हत्यार बित्यार काय नाही ना, नाही तर ते जाऊन व्हायचा पचामा. नाही खिसे बिसे चेक केले, हत्यार नव्हते. हा. लगेच गोणी टाकली, हिने मस्त की पेरवटून बांधली. पण काय म्हणले राव तुमच्या दोघांची राव? मग काय, अहो ते चोर असा होता ना, त्याला पळताच येत नव्हतं. चोराला पळता येत नव्हतं? हा, त्याच्या हाती जेवण लागला. ज्यादा केलं. चोराच्या जातीला मग तो हे शाप आहे तो कलंकी कलंक आहे. हा चला बघू चो कलंक. सरपंच ह्यो चोर येलवड्याला पाठवायचा की इसापूरला? अरे ते पोलीस ठरते ना, आपल्याला काय करायचं? घ्या ह्यो 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 घ्या इथे. हात बीत बांधून ठेवलेत त्याचे. चांगले कुठे बांधलेत पण? मग ते पळत थोडी आणत दिसलं तर पाहिजे त्याला काही. हे उठ रे, हे. मी काठी हातात धरतो, जर हातात काही शस्त्र दिसला काही नाही, हात बांधलेले. बांधलेत ना. हळूहळू काढायचं. तोंडाचं बोल. अरे तो मला चेअरमन कळा ना का? अहो अंधारात काय कळत आहे? हे परत कमल होते मग चोरावानी. चोरावानी काय माणसं आहेत राव, यांनी मला खुशाल रात्रीपासून टाकून ठेवलं इथं. इथं आणून टाकलंय मला. तुम्ही रातभर इथं पाळलेले. रातभर इथं आणले सॉरी. हा तुला काय समजलं नाही का चेअरमन म्हणून? अहो आम्ही चोरच धरला होता राव. हा पाय जीव जायची. सुजाताबाईच्या घरापासून. तुम्ही काय करत होते तिकडं? आता काय करीत होती ते ना काही विचारू. लय हाणलंय सरपंचनी मला, याला तर दोन खपकेत यायला पाहिजे. तुम्ही सावकाश, मारता मारता वाचलो मी. अयो अख्खी रात काढली तुम्ही इथं. अख्खी रात काढली इथं. बोलता येईना काय बरं, तोंडात बोळा घातलाय, हात बांधलेत आणि गपचूप उचलून आणलंय मला यांनी. असं रात्री अपरात्री कशाला हिंडत असतात बरं तुम्ही? अहो राहिलेले काम करावं लागत येतं आम्हाला. आम्ही आमचं काम असले वेळ टाइम बघत नाही. चेअरमनचं काम येते, पण यांनी लय हाणलंय सरपंच मला. मी यांना सोडित एक काम करा, यांना ना आता यांना जाऊन द्या. आपल्या गावातले आहेत ना असे माणसं धरून ठेवत असतात कुठे चोर म्हणून. आता याला काय झालं? काय झालं तुला? काय नाही, गाडीहून पडलो होतो. बरोबर, तुझा चेअरमनला घेऊन. चेअरमन संध्याकाळी जेवले नसताना जेवून घ्या. हे दोघं कार्यक्रम लावित असतोय मी. काय लाज आहे का तुम्हाला? गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीला बांधून ठेवता कुठं? अहो आम्ही आता तुम्हाला काय सांगायचं, बघायचं का तुम्हाला? काय प्रदीप लाव रे ते व्हिडिओ. चेअरमन किती वर्ष शोधते तुम्हाला. तुम्ही मला शोधताय? ह्याला बाईचं चक्क माझ्याकडं काम. बघा ना सूर्य कुठे आज? बर काय असणार माझ्याकडं काम? काय तुमच्या नळाला पाणी नसेल किंवा वेगळं काही असं काय? अहो नळाचं सोडा, माझ्या तोंडातलं पाणी सुकलंय. त्यांच्या तोंडात म्हणजे बाईकडे बघून आमच्या तोंडाला पाणी येतंय आणि इथं बाईच्या तोंडाचं पाणी सुटलं. असं कसं होईल? अहो चेअरमन तुम्हाला माहिती का, माझ्या घरी ना गावात आहे ना चोर सुटले. माझ्या घरी ना कोणतं दगड फेकत होतं. काय बोलता? तुमच्या घरी दगड? अरे बापरे, चेअरमन असतानी हायला असं कसं होईल का? आणि येऊ द्या ना कोणतं. अहो चेअरमन असताना दरोडेखोर चोर कुणी येऊ द्या, नुसतं त्यांना सांगितलं ना इथं चेअरमनचं लक्ष आहे. तालुक्यातून तुम्ही म्हणजे तालुक्यातला कोणता चोर तुमच्या घरापर्यंत येणार नाही. सरपंच बोलले पोलिसांना सांगितलंय म्हणून. पोलिसांना प्रेम सांगा ना. तुम्ही चित्रपट पाहिलेत का कधी? चित्रपट हा पाहते. पोलीस कधी येतात? सगळी घटना झाल्यावर. आता पोलीस येऊस तर तुमचा जीव जायचा आणि मग पोलीस येतील. चेअरमन असतानी म्हणतो गावात चोर घुसलेच कस काय? बघा आता ते पण सुजाताबाईच्या घरात दगड. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या सरपंचावर आणि पोलिसावर अजिबातच भरोसा ठेवू नका. चेअरमन आहेत ना. हा तुम्ही फक्त एक काम करा. तुम्ही एक काम म्हणजे मला असं म्हणायचं, तुम्ही आमच्या वाड्यावर येता का संध्याकाळी झोपायला? तुमच्या वाड्यावर? हा आणि चेअरमन बाई? पाहिलं तो बी मोठा प्रश्न आहे. एक वेळे चोर परवडला, पण ती चोरमन बाई नाही. चोर तरी यांना तसं सोडून देईल, चेअरमन बाई जीवच घे. जीव म्हणजे उलट टांगून आणि तुम्हाला. मग मला काय म्हणायचं, आता तुम्हाला जर एवढीच भीती वाटते तर आम्ही येऊ का तुमच्या घरी तुम्हाला सोबत बॉडीगार्ड रक्षक म्हणून? चालेल मग तुम्ही पोर्च मध्ये झोपा, मी आज झोपेल.
चालतंय पण प्रेम्या मला काय म्हणायचं बाईंना समजत कसं नाही. जर तो चोर मी समजा पोर्च मध्ये झोपलो ह्या घरात झोपल्या आणि चोर जर छतावरून आला तर माझा तिथं पोर्च मधून झोपून काय उपयोग? काहीच उपयोग नाही. आणि तो जर चोर आला आणि तुम्हाला घरात मारहाण केली तर मी पोर्च मध्ये बसून काय करू? बेकार असते ते चोर, लय बेकार. पण खरंच आहे, मग काय करायला पाहिजे? काय वाटतं चेअरमन, काय करायला पाहिजे? नाही आता मला आतमध्येच झोपावं लागेल ना येऊन, तर त्या सोबतीचा उपयोग आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. आतमध्ये कसं झोपणार तुम्ही? एका कोपऱ्यात कुठेतरी साईडला तुमच्या जवळ कुठेतरी आहे का नाही? हा, सेफ्टीचा विषय शेवटी सुजाताबाईच्या. बास का मग त्यांच्या केसाला धक्का तर इकडे चेअरमनच्या जीवाला धक्का. बरोबर. चालतंय या मग. हा मग असं करू, तुम्हाला फारच भीती वाटत असेल तर मी भिंतीकडे इकडे तोंड करून झोपतो, तुम्ही त्या भिंतीकडे तोंड करून झोपा. बरोबर. शेवटी सुरक्षा महत्वाची. खरंय खरंय. खरंय ना? मग चालेल चालेल या तुम्ही. येणार ना? हा आलोच, तुम्ही व्हा पुढं. चालेल येऊ का? हा बिंदास घाबरायचं नाही. जरी कोणी चोर जरी आला तर फक्त माझं नाव सांगायचं, चेअरमनचं घर आहे म्हणायचं, तो लांब पळून जाईल. बरं. सकाळी सांगितलेलं आलं नाही देणार. माणसाची गरज निर्माण व्हायला लागली. गरज निर्माण झाली का हरणी आपाप जाळ्यात येत असती. हे फक्त तुम्हालाच जमू शकतो. म्हणून आजगारावानी पडून राहायचं, सापावानी वळवळ करायची नाही. शिकार टाप्प्यात आली का सोडायचीच नाही. आता तू आपण सगळं मी असा पुढं चाललो तर तू माझ्या पुढं जायचं, पहिले डिपीतली फ्युजा काढून अख्ख्या गावात अंधार झाला पाहिजे. अंधार झाला का बाई अजून घाबरत्या. बाई भिंतीकडलंय, बायाच्या जवळ आले पाहिजे. चला. बघितलं का, अशी फिल्म आहे सगळी. काय करावं राव या चेअरमनचं, याला अजून नाच सुटानात राव. हायला पण भारी काम केलं राव तुम्ही. हायला पण तुम्हाला एवढं चेअरमन एवढा कस काही झाला बा? मी असलंच कस काय? अहो मी आहे ना आधी ते ऐकलं होतं सगळं, मग मी याच्याकडे गेलो. हा, याला म्हणलं माझी एकट्याचे चेअरमन काय मला रेटायचं नाही, तू येतो का मदतीला? अच्छा. दोघांनी संगनमत केलं, केली काढी. तू काय चेअरमनच्या मागून असतो का? चेअरमन काय करणार कस काय कळत रे तुला? चाललो तुम्ही जाता आता काय वाक्य कानावर पडले म्हणून डोकून बघितलं. तू बरोबर महत्वाच्या ठिकाणी बरोबर हजर असतोस. हा काय करतो काम धंदे करत जा. बरोबर.